हाय नमस्कार मित्रांनो जर तुमचे रेशन कार्ड हरवले असेल किंवा तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा SRC नंबर हवा असेल आणि जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करायचे असेल तर ते तुम्ही कशाप्रकारे करू शकता आणि तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा SRC नंबरही कशाप्रकारे ऑनलाईन मिळवू शकता ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डचा नंबर मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून तुम्ही हा रेशन कार्डचा SRC नंबर मिळवू शकता। तेच आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला रेशन कार्डचा SRC नंबर मिळवता येईल। तर चला पाहूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्हाला। तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर इथे ओपन करून घ्यायचं आहे। मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे मेरा राशन हे ॲप तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे सर्च करून घ्यायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर जे पहिल्यांदाच वरती मेरा राशन अशा प्रकारे ॲप्स येईल तर हे तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतल्यानंतर हे ॲप तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। हे ॲप तुम्हाला इथे ओपन करून घेतल्यानंतर इथे अशा प्रकारे ऑप्शन येतील। तर तुम्हाला इथे खाली तुम्हाला लँग्वेज तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली इथे आधार सीडिंग अशा प्रकारे इथे ऑप्शन येईल। तर हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। हा ऑप्शन इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ऑप्शन येईल, एक रेशन कार्ड नंबर आणि दुसरा जो आहे तो आधार कार्ड नंबर। तर आपल्याला इथे आपल्या रेशन कार्डचा नंबर माहीत नाही आहे, त्यामुळे आपण इथे आधार कार्ड नंबर हा इथे सिलेक्ट केलेला आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आपण इथे आधार कार्डचा नंबर आता टाकून घेऊया। तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर अशा प्रकारे इथे टाकून घेऊन खाली सबमिट इथे ऑप्शन आहे। तर इथे सबमिट इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे जे रेशन कार्ड आहे तर इथे तुम्हाला ओपन होऊन अशा प्रकारे मिळेल। तर इथे तुमच्या रेशन कार्डमध्ये जितके मेंबरची नावे आहेत तर तो तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे शो होईल आणि वरती तुम्हाला जो तुमच्या रेशन कार्डचा नंबर आहे तर इथे ऑप्शन आहे रेशन कार्ड नंबर। तर इथे तुम्हाला हा जो रेशन कार्डचा नंबर आहे तर हा रेशन कार्डचा नंबर तुम्हाला इथून मिळून जाईल। तर तुम्ही अशा प्रकारे इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून तुमच्या रेशन कार्डचा नंबर हा मिळवू शकता। हा रेशन कार्डचा नंबर SRC नंबर यालाच आपण बोलतो। तर हा नंबर तुम्हाला इथे नोट करून किंवा लिहून तुम्हाला इथे तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर हा रेशन कार्डचा नंबर तुम्हाला लिहून ठेवल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या नावावरती तुमच्या फॅमिलीमधील मेंबरवरती किती राशन दुकानातून आपल्याला किती कडधान्य किंवा जे राशन मिळते तर ते किती प्रमाणामध्ये मिळते तर ते आपल्याला जर पाहायचे असेल तर आपण इकडे पाठीमागे यायचं आहे आणि जी 2 नंबरला इथे ऑप्शन दिसते आहे तर हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। इथे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा रेशन कार्डचा जो आता आपण मिळवला होता रेशन कार्डचा नंबर तो रेशन कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आधार कार्डचा नंबरही इथे टाकून तुम्ही तुमच्या नावावरती किती तुम्हाला धान्य मिळते आहे हे आपण पाहू शकतो। तर आता आपण इथे रेशन कार्डचा नंबर टाकलेला आहे आणि इथे सबमिट इथे क्लिक करायचं आहे। सबमिट इथे क्लिक केल्यानंतर इथे जो डाटा आहे तो प्रोसेसिंग होत आहे। तर इथे अशा प्रकारे आपल्याला जे धान्य आपल्या राशन दुकानातून मिळते आहे तर त्याची पूर्ण क्वांटिटी किती kg तर इथे आपल्याला 2 धान्य आपल्याला इथे कडधान्य जे आहेत राशन दुकानातून मिळत आहे। तर इथे एक पहिल्यांदा जी ऑप्शन आहे तर ते म्हणजे गहू वेट। तर ते गहू आपल्याला गहू आणि दुसरे आहे ते म्हणजे राईस। तर ही 2 राशन दुकानातून आपल्याला कडधान्य मिळत आहे। त्यानंतर इथे जे तुम्ही पाहू शकता जे आपल्याला क्वांटिटी आहे किती प्रमाणामध्ये मिळत आहे तर इथे आपल्याला 10 kg गहू आणि 15 kg राईस इतके राशन आपल्याला दुकानातून मिळत आहे। आणि आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये हे राशन तर इथे तुम्ही पाहू शकता बॅलन्स जो आहे
तर हा जानेवारी महिन्याचा जो बॅलन्स आहे तर तुम्ही बघू शकता. तर आपण हे धान्य इथून आता अजून या महिन्याचे घेतलेले नाही, त्यामुळे आपल्याला हा इथे बॅलन्स दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे तुमचं रेशन कार्डचा नंबर मिळवू शकता आणि तुमच्या राशन दुकानातून किती तुम्हाला जे राशन येत आहे तर तेही तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही किती राशन दुकानातून घेता ते हेही तुम्ही इथून कन्फर्म करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा रेशन कार्डचा SRC नंबर मिळवू शकता. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.